नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे. आज जो 2026चा गुरुबदल होत आहे त्याबद्दल सर्व राशींचं भविष्य, त्यांना काय लाभ होईल याच्यावर आज आपण बोलूया. 1 जून 2026 मध्ये गुरुचा बदल आश्चर्यजनक सुखकारक रिझल्ट प्रत्येक राशीला देणार आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत गुरु तिथे राहणार आहे. मेष या राशीत तो उच्चीचा चतुर्थात आहे, त्यामुळे चतुर्थ स्थानाचे सगळे लाभ मिळतील आणि दशमेश, लग्नेश आणि सप्तमेशावर त्याची दृष्टी असल्यामुळे त्या भावाला तो प्रभावित करेल. घराचे स्त्री वर्गाचा सपोर्ट, व्यवसायात प्रगती व पत्नीचे सुख आपणास प्राप्त होईल. वृषभ या राशीत तो 3ऱ्या स्थानातनं भ्रमण करतोय. त्याची शुभदृष्टी नवम, सप्तमेश आणि एकादशी या स्थानावर आहे, त्यामुळे घरात धार्मिक आयोजन होईल. भाग्याने यश मिळेल. पत्नी आणि सहकारी यांचा संपूर्ण सपोर्ट मिळेल. यश सर्व कार्यामध्ये मिळेल. फक्त गुरुचा जप करावा. मिथुन द्वितीयातनं भ्रमण गुरु करणार आहे 31 ऑक्टोबर पर्यंत. अष्टम भाव, षष्ठ भाव आणि दशम भावावर त्याची दृष्टी राहणार आहे. उपचय स्थानावरची दृष्टी, नोकरी मिळणे, व्यवसाय निर्मितीचा फायदा, कर्तृत्व गाजवण्याची संधी, वडीलधारी व्यक्तींचा संपूर्ण सपोर्ट मिळेल. कर्क रास स्वतःच्या उच्च राशीमध्ये गुरु या वेळेला येणार आहे. त्याची दृष्टी 5, 7, 9 म्हणजे त्रिकोण स्थानावर आहे. व्यक्तिमत्व चांगले होईल. स्वतःच्या कलागुणांना वाव मिळेल. प्रारब्धाची साथ मिळेल. पार्टनरची उत्तम साथ मिळेल. भाग्याने ज्यांचे विवाह अडकले त्यांचे विवाह होतील आणि तीर्थयात्रा घडते. सिंह राशीच्या द्वादशातनं गुरुचं भ्रमण होणार आहे. सर्व शुभ कार्यावर खर्च होईल. देवधर्माची ओढ लागेल. शत्रू कमी होईल. आजोळाचा सपोर्ट मिळेल. घर, वाहन, प्रॉपर्टी घेण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ व आजारावरचे उपाय मिळतील, कारण गुरुची दृष्टी 6व्या, चतुर्थ आणि अष्टम स्थानावर आहे. कन्यामध्ये गुरुचे भ्रमण हे एकादश या अत्यंत शुभ स्थानातनं आणि लाभदायक स्थानातनं होणार आहे, त्यामुळे अनेक लाभ मिळतील. दृष्टीयोगातनं पंचम, तृतीय आणि सप्तमावर असल्यामुळे पुत्रसुख, संतती योग, कर्तृत्ववान व यश मिळेल. पत्नी, सहकारी वर्गांचा साथ मिळेल, त्यामुळे नोकरीत पण यश आणि प्रमोशनची संधी आहे. तूळ दशमातील गुरुची उपस्थिती व दृष्टी चतुर्थ, सप्तम व लग्नेशावर असल्यामुळे सोने में सुहागा असं वातावरण राहील. व्यवसाय, नोकरी, राजकारणात यश, लोकप्रियता, स्त्री वर्गाचा सपोर्ट, वाहन, घर खरेदीची संधी, पत्नीचा सहयोग, बाहेरगावी जाण्याची संधी, पॉझिटिव्ह बदल आपल्या आयुष्यात दिसतात आणि त्याचा प्रभाव उत्तम राहील. वृश्चिक नवमातील उपस्थिती भाग्याला उजळा देईल. भाग्यस्थानातनं गुरुचं भ्रमण हे त्या व्यक्तीला तीर्थस्थान घडवू शकतो. उच्च शिक्षणाची संधी देऊ शकतो. तृतीय आणि लग्नेश आणि पंचमेशमध्ये याची दृष्टी असल्यामुळे मंगल आणि गुरुचा एकत्र प्रभाव प्रभावी व्यक्तिमत्व तुम्हाला देईल. मुलांची प्रगती होईल आणि शिक्षण आणि कला क्षेत्रात यश मिळेल. धाडसी निर्णय तुम्हाला घेता येतील. बहीण भावांचे सुख मिळेल. धनु म्हणजे अष्टमात गुरु आहे. त्याचे दृष्टियोग द्वितीय, द्वादश आणि चतुर्थ स्थानावर असल्यामुळे सासरच्या लोकांचा सपोर्ट, तिथले प्रॉब्लेम कमी करायला मदत करतील. अचानक लाभ मिळेल. वडिलोपार्जित धनातनं काही फायदा मिळेल. शुभ कार्यात खर्च होईल. कुटुंबातील सर्वांचा सपोर्ट मिळेल. बदल संपवतो. मकर सप्तमातील गुरुचे भ्रमण उत्तम आहे. संसार सुखाची निर्मिती होईल. स्वतःच्या इच्छा पूर्ती होतील. दृष्टी लग्नेश, दशमेश आणि चतुर्थावर असल्यामुळे गुरुची शुभदृष्टी ही ससुखाची व्याख्या छान करेल. नोकरी करणाऱ्यावर बॉसची कृपादृष्टी राहील व घरात एखादी नवीन खरेदी तुम्ही करू शकाल. कुंभ गुरुची षष्ठातील उपस्थिती आजार पळवेल. खर्चावर नियंत्रण राहील. दृष्टीयोग दशमेश, द्वादशेश व द्वितीय स्थानावर असल्यामुळे शत्रूचा नायनाट होईल. खर्चावर योग्य नियंत्रण राहील. व्यवसायात यश, पैसा, प्रसिद्धी मिळेल. घरातून सपोर्ट मिळेल आणि स्नेह मिळेल. मीन राशीत गुरुचे भ्रमण पंचमातनं होणार आहे, त्यामुळे मीन राशीला पुत्र सुख, संतती योग, खेळ, मीडियातील लोकांना चांगली डिग्री मिळेल. त्यांना एक नवीन संधी मिळेल. दृष्टीयोग एकादश म्हणजे सर्व क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही जिथे पाय टाकाल, जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. भाग्येश उत्तम स्थान देईल व लग्नेशाचा प्रभाव वाढेल. सर्वांची साथ मिळेल.
अशा या गुरुच्या भ्रमणाचा 12 राशीवरील प्रभाव आपण पाहिला. यानंतर आपण शुक्र भ्रमणाचा प्रभाव बघणार आहोत.